Good morning, all, and welcome back for the series of lectures of engineering mechanics. In the previous session, we have seen the examples related to the method of joints for the analysis of the plane trusses and plane frames. Now, today we are going to discuss about the second method, that is a method of sections for the analysis of the trusses. Okay. So, firstly, we will see what does it mean about the method of sections and all those things. Suppose that this is one of the example which I have taken for the reference purpose, which was asked in May 18 for 3 marks. मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला इथं मे 18ला 3 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं इथं, कॅल्क्युलेट द फोर्स इन द मेंबर ए बी अँड ए डी. म्हणजे काय विचारलं त्याने आपल्याला, फक्त ए बी आणि ए डी ह्या दोन मेंबरमधला फोर्स विचारलेला आहे. तो ए बी कुठे आपला, हा ए बी इन्क्लाइन आहे आणि ए डी हा आपला हॉरिझॉन्टल आहे. या दोघांमधला आपल्याला फोर्स त्यांनी विचारलेला आहे फॉर द ट्रस ॲज शोन बिलो. त्यांनी कोणती मेथड वापरा असं मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे इथं आपण मेथड ऑफ जॉईंट आणि मेथड ऑफ सेक्शन ह्या दोन्ही मेथड वापरू शकतो. तर मेथड ऑफ सेक्शन म्हणजे काय किंवा ती कधी वापरायची, आता हे एक एक्झाम्पल झालं. मी आणखी एक्झाम्पल घेतो इथं. त्यांनी म्हटलंय बघा, फाइंड द फोर्स इन द मेंबर ए बी. वेर इज दॅट ए बी, हा ए बी इथं आहे, बी सी इथं आहे, बीई इथं आहे, त्यानंतर ना डीई. ओके, फॉर द ट्रस ॲज शोन बिलो. इथंही त्यांनी कोणती मेथड वापरा असं सांगितलेलं नाहीये. म्हणजे इथे आपण दोन्ही मेथड वापरू शकतो. परंतु काही केसेसमध्ये काय केलेलं असतं की तुम्हाला पर्टिक्युलर मेथड वापरा असं मेन्शन केलेलं असतं. म्हणजे की मेथड ऑफ सेक्शन वापरा किंवा मेथड ऑफ जॉईंट वापरा किंवा मेथड ऑफ जॉईंट वापरून मेथड ऑफ सेक्शनने त्याच्यामधले फोर्सेस चेक करा, क्रॉस चेक करा असं म्हटलं जातं. इथे दिलंय बघा, डिटरमाइन फोर्सेस इन द मेंबर सी डी. सी डी हा हॉरिझॉन्टल आहे, डी जी हा इन्क्लाइन आहे आणि एफ जी हा हॉरिझॉन्टल आहे, ऑफ द ट्रस लोडेड अँड सपोर्टेड ॲज शोन इन द फिगर बाय मेथड ऑफ सेक्शन अँड कन्फर्म द आन्सर्स बाय मेथड ऑफ जॉईंट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला या ट्रस्टमधली जी मेंबरमधली जी विचारलेल्या मेंबरमधली फोर्सेस आहेत ते बाय मेथड ऑफ सेक्शन कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्यानंतर ते बरोबर आहेत की नाही आहे ते मेथड ऑफ जॉईंटने आपल्याला चेक करायचं, क्रॉस चेक करायचं आहे. तर प्रश्न असा येतो की मेथड ऑफ सेक्शन प्रेफर कधी करायची. समजा हा आपल्याकडे ट्रस आहे, गिव्हन ट्रस आहे आणि तुम्हाला म्हटलं की फक्त मेंबर सी डी मधला फोर्स काढा. तर बाय मेथड ऑफ जॉईंट जर का म्हटलं आपण, तर आपण काय करावं लागेल, पहिला आपल्याला सपोर्ट रिॲक्शन्स काढावे लागतील. सपोर्ट रिॲक्शन काढल्यानंतर ना आपल्याला सी डीतला फोर्स काढायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आयदर ए ऑर ई हा जॉईंट घ्यावा लागेल. कारण ईला दोन मेंबर जोडलेत म्हणजे दोन अननोन तयार होणार, एला सुद्धा दोनच मेंबर जोडलेले आहेत म्हणजे दोन अननोन तयार होणार. म्हणजे ए किंवा ई सुरुवातीला घ्यावा लागेल, तिथून पुढे प्रोसीड करावं लागेल. समजा आपण ई घेतला, ई घेतल्यानंतर आपल्याला डीई मधला फोर्स मिळेल, ईएफ मधला फोर्स मिळेल. आपल्याला काढायचा कोणाचा, सी डी मधला काढायचा आहे. मग जर का सी डी मधला काढायचा असेल तर आपण डायरेक्टली जॉईंट डी घेऊ शकणार नाहीये. कारण डी ला 1 2 3 आणि 4 चार मेंबर जोडलेले आहेत. त्याच्यापैकी फक्त एकातला फोर्स काढायला आपल्याला ईडी मधला, म्हणजे तिघ जण राहिले शिल्लक, म्हणजे तीन अननोन तयार झाले, आपण प्रोसीड करू शकत नाहीये. म्हणजेच ई नंतर ना आपल्याला जॉईंट एफ घ्यावा लागेल. एफ ला किती मेंबर जोडले आहेत, डी एफ व्हर्टिकल आहे, जी एफ हॉरिझॉन्टल आहे आणि ई एफ पुन्हा हॉरिझॉन्टल आहे. आणि त्यापैकी ई एफ मधला फोर्स हा आपल्याला माहीत आहे. म्हणजेच आपल्याला इथं दोन अननोन तयार होणार, त्याच्यापैकी आपल्याला डी एफ मधला फोर्स मिळून जाईल. मग त्यानंतर ना आपण जॉईंट डी घेऊ शकतो, जिथं चार मेंबर जोडलेत आणि त्यापैकी या व्हर्टिकल मधला आणि या इन्क्लाइन मधला फोर्स माहिती आहे. म्हणजे शिल्लक फक्त दोनच अननोन राहिले आणि त्याच्यामधला आपण फोर्स काढू शकतो. म्हणजे काय झालं, फॉर फाइंडिंग द फोर्स इन द मेंबर सी डी we required to start from E then followed by F and then we will be required to go for joint D. म्हणजे आपल्याला सुरुवातीला काही जॉईंट्स मधला फोर्स काढावा लागला, काही जॉईंट्स कन्सिडर करून तिथल्या मेंबरचा फोर्स काढावा लागला आणि नंतर आपल्याला सीडीकडे जावं लागलं. त्याच्याऐवजी काय केलं जातं मेथड ऑफ सेक्शन मध्ये. आता मेथड ऑफ सेक्शन म्हणजे काय राहतं, तर मेथड ऑफ सेक्शन मध्ये सेक्शन म्हणजे काय करायचं, कट करणे. ओके, मेथड ऑफ सेक्शन मध्ये काय करतो आपण, तर ती ट्रस कट करतो दोन पार्टमध्ये. ते इक्वल पार्ट असतील कसे असतील त्याचं काही देणं घेणं नाहीये. कट करत असताना कट करणारी जी लाईन आहे तिला आपण सेक्शन लाईन म्हणतो. ती सेक्शन लाईन व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल, इन्क्लाइन असेल, कर्व्ड असेल, कशी असेल त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. फक्त कंडिशन काय राहतं की ज्या वेळेस तुम्ही ट्रस कट करता, कट केल्यानंतर ना त्या ट्रसचे दोन तुकडे झाले पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला सीडी या मेंबर मधला फोर्स काढायचा आहे. ओके, जर का आपल्याला सीडी ह्या मेंबर मधला फोर्स काढायचा असेल तर आपल्याला हा सीडी मेंबर कट व्हायला पाहिजे. म्हणजेच या ट्रसच्या ठिकाणी मी सेक्शन लाईन अशी घेतो. समजा ही वाय वाय अशी सेक्शन लाईन आहे, तिला तुम्ही ए म्हणू शकता, बी बी म्हणू शकता, एक्स एक्स म्हणू शकता, काही म्हणू शकता.
ही वाय वाय ही सेक्शन लाईन झाली. या सेक्शन लाईनने काय करणार आहे तर ही ट्रस कट करणार आहे. कुठं? सीडीला कट करणार, डीजीला कट करणार आणि एफजी ह्या मेंबरला कट करणार. म्हणजे ह्या ट्रसचे 2 तुकडे होणार. त्या सेक्शन लाईनच्या राईट साईडचा जो पार्ट असतो त्याला आपण राईट हँड साईड कट पोर्शन म्हणतो आणि डाव्या बाजूचा राहतो त्याला लेफ्ट हँड साईड कट पोर्शन ऑफ ट्रस असं म्हणतो. 2 तुकडे व्हायला पाहिजे त्या ट्रसचे सेक्शन लाईनने. आणि पुढची कंडिशन काय राहते महत्वाची म्हणजे जरी ते 2 पार्ट झाले, 2 तुकडे जरी झाले तरी दोन्ही तुकडे किंवा दोन्ही पार्ट त्या ट्रसचे इक्विलिब्रियम मध्ये आहेत असं आपल्याला अज्युम करायचं असतं. मीन्स वी हॅव टू अज्युम दॅट द ट्रस इज इन इक्विलिब्रियम ऑर कट पोर्शन ऑफ द ट्रस इज इन इक्विलिब्रियम दो वी हॅव मेड द 2 पार्ट्स ऑफ द ट्रस. म्हणजे दोन्ही तयार झालेले जे पार्ट आहेत ते इक्विलिब्रियम मध्ये आहेत असं आपण कन्सिडर करणार. तर समजा आपण हा पोर्शन कन्सिडर केला, कोणता बघा, इकडच्या साईडचा राईट हँड साईड पोर्शन कन्सिडर केला तर कट झालेला मेंबर तुमचा हा एक असेल, सीडी मेंबर कट झाला, त्यानंतर डीजी मेंबर कट झाला आणि दुसरा मेंबर तुमचा हा एफजी मेंबर कट झाला. म्हणजे हे तिघजण कट झाले. बरोबर. म्हणजे आपण ज्या वेळेस ट्रस अनालिसिसला घेतो त्यावेळेस आपण पूर्णपणे जी सिंपल पार्ट राहतो ट्रसचा तो आपण अनालिसिसला घेतो. सिंपल म्हणजे ज्या साईडला कमी फोर्सेस असतील, कमी मेंबर असतील, कमी सपोर्ट असतील, कमी अप्लाइड लोड असतील ते घेतो. म्हणजे इथं आपण राईटचा घेतला तर कमी पार्ट आहे, लेफ्टचा घेतला तर मोठी ट्रस शिल्लक राहते. म्हणजे आपण कुठली घेणार तर आपण राईट साईडची घेणार. तर राईट साईडची कट झाल्यानंतर ना जे मेंबर कट झाले त्याच्यामध्ये फोर्सेस दाखवायचे. फॉर एक्झाम्पल हा कट झालाय, समजा याचं डिरेक्शन या साईडला आहे, याचं डिरेक्शन या साईडला आहे आणि याचं ही डिरेक्शन राईट साईडला आहे, लेफ्ट साईडला, असं आपण अजूम केलं. सिमिलरली पुन्हा काय करायचं असतं आपल्याला, या मेंबरना नावं द्यायची असतात फोर्सेसला. म्हणजे याचं काय असेल, एफ डी सी असेल, डी हा जॉईंट आहे इथला आणि सी इकडे कनेक्ट केलेलं आहे. तसं याचं नाव काय असेल, एफ डी जी असणार. बरोबर आहे. आणि याच्यामधलं काय असेल, एफ एफ जी असणार. हा इथं कट झाला म्हणजे जवळचा जॉईंट जो कन्सिडर केला तो कोण आहे, एफ आहे, जोडलाय कुठं जीला पुढे म्हणजे एफ एफ जी झाला. ओके. आता इथं किती अननोन तयार झाले रे, हाऊ मेनी अननोन्स गॉट जनरेटेड ओव्हर हिअर. आपल्याला रोलर आहे म्हणजे एक रिॲक्शन असणार ती आपण कॅल्क्युलेट करणार, काहीतरी असेल एक्स वाय झेड आपल्याला मिळाली. हा फोर्स माहितीये, हा फोर्स माहितीये. ह्या जे मेंबर कट झालेले नाहीयेत, जे मेंबर कट झालेले नाहीत, फॉर एक्झाम्पल डीई कट झाला नाहीये, ईएफ कट झाला नाहीये, डीएफ कट झालेला नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स आहे परंतु ते मेंबर इक्विलिब्रियम मध्ये आहेत, त्याच्यामुळे ते अननोन पकडायचे नाहीयेत. अननोन कोण पकडायचे, जे कट झाले ते फक्त अननोन पकडायचे. तर किती अननोन तयार झाले मग इथं, 3 किती झाले, 2 की 3 की 4, 3. कोणकोणते 3, एक एफ डी सी, बरोबर, एफ डी जी आणि एफ एफ जी, तिघ जण अननोन तयार झाले. आता तिघ जण अननोन तयार झाले परंतु ही जर का फोर्स सिस्टीम बघितली आपण, इथं 2 फोर्सेस आहेत एफ एफ जी आणि 15 आहे, इथं एकच फोर्स आहे आर ई, इथं 3 फोर्सेस आहेत. ही एकंदरीत जी पूर्ण फोर्स सिस्टीम तयार होते ती कोणत्या टाईपची आहे रे, कोप्लेनर आहे नो डाऊट. विथ कोप्लेनर कॉन्करंट आहे की नॉन कॉन्करंट आहे, नॉन कॉन्करंट नॉन कॉन्करंट आहे. कारण सगळी फोर्सेस इथली तिघं, इथले दोघं आणि इथलं एक, हे सगळे एका पॉइंट मधून जात नाहीयेत. म्हणजे हे कसं आहे, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे. मग जर का नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम असेल तर आपल्याकडे किती कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम असतात, 3 कंडिशन. 3 कंडिशन्स. कोणकोणत्या, समेशन मोमेंट झिरो, समेशन एफ वाय झिरो आणि समेशन एफ एक्स झिरो. म्हणजे आपल्याकडे 3 कंडिशन आहेत आता कोप्लेनर नॉन कॉन्करंट मध्ये. आणि ज्या वेळेस आपण ट्रस कट करतो त्यावेळेस मोस्ट ऑफ दी टाइम्स कोप्लेनर नॉन कॉन्करंट सिस्टम तयार होते. म्हणजे आपण 3 अननोनच्या व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही सेक्शन लाईन घेणार किंवा ट्रस कट करणार त्यावेळेस त्या सेक्शन लाईनने जास्तीत जास्त किती मेंबर कट करायला पाहिजेत, जसं आपण जस्ट मिनिट, जसं आपण मेथड ऑफ जॉईंट मध्ये बघितलं होतं की जॉईंट घेताना त्या जॉईंटच्या ठिकाणी जास्तीत जास्त अननोन हे 2 असले पाहिजे, बरोबर. तसं मेथड ऑफ सेक्शन मध्ये जास्तीत जास्त अननोन किती तयार व्हायला पाहिजे, 3च व्हायला पाहिजे. का बरं 3,
कारण तयार होणारी सिस्टीम आपली कोप्लेनार नॉन कॉन्करंट होते, त्याच्यामुळे आपण 3च कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करू शकतो. म्हणून 3 अननोन तयार व्हायला पाहिजेत. म्हणजेच ज्या वेळेस आपण सेक्शन लाईन घेतो किंवा ट्रस कट करतो त्यावेळेस त्या सेक्शन लाईनने जास्तीत जास्त 3च मेंबर कट करायला पाहिजेत, जेणेकरून त्या तिघांमधला फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. तर पुढे जर मी असं म्हणेन की जर का त्या सेक्शन लाईनने 4 मेंबर कट केले, जर का त्या सेक्शन लाईनने 4 मेंबर कट केले तर 4 पैकी एकामधला फोर्स आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे अननोन किती तयार होणार? 3च होणार आणि आपण त्या तिघांमधला फोर्स इझिली कॅल्क्युलेट करू शकणार. ही कंडिशन आहे कशाची? सेक्शन लाईनची. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेक्शन लाईन घेता त्यावेळेस ट्रस कट केल्यानंतर ना जास्तीत जास्त 3च अननोन तयार व्हायला पाहिजेत. म्हणजेच फर्स्ट साईडमध्ये आपण असं म्हणू की त्या सेक्शन लाईनने जास्तीत जास्त 3 मेंबर कट करायला पाहिजे आहेत. जर का 3 पेक्षा जास्त मेंबर कट केले तर त्या जास्तीच्या मेंबरमधला फोर्स आपल्याला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा इथं मी दुसरी एक सेक्शन लाईन घेतो. फॉर द सेम फिगर आय वुड लाईक टू गो फॉर अनदर सेक्शन लाईन. सपोज दॅट दिस इज अ सेक्शन लाईन झेड झेड. तर हिने किती मेंबर कट केले रे? 3 केले की 4 केले की 5 केले? 4 मेंबर. 4 मेंबर कट केले, बरोबर आहे का? हे पहा डायग्राम मध्ये बघा रे, हा हॉरिझॉन्टल मेंबर इकडे बघा, इकडे लक्ष द्या बरोबर. हा मेंबर कट केला, मी कलर चेंज करतो 1 मिनिट. हा मेंबर कट झाला, बरोबर आहे का? दुसरा मेंबर हा कट झाला, बरोबर. तिसरा मेंबर हा कट झाला, ओके. आणि चौथा हा मेंबर कट झाला. इज इट करेक्ट नाव? 4 मेंबर कट केले तिने, परंतु फोर्स सिस्टम तयार होताना समजा हा फोर्स आपण अजून करूया डाऊनवर्ड आहे, याच्यातला फोर्स समजा अपवर्ड आहे, याच्यातला फोर्स समजा हॉरिझॉन्टल आहे. तर हे 4 अननोन जर का तयार झाले आणि याच्यातला समजा हॉरिझॉन्टल असं आपण अजून करूया, हे 4 अननोन तयार झाले. सिस्टीम तयार होणारी कोप्लेनर नॉन कॉन्करंट आहे, परंतु 4ही मेंबर मधला फोर्स आपण कॅल्क्युलेट करू शकेल का? इथं नाही करू शकणार, कारण सिस्टीम मधले अननोनची संख्या 4 आहे. आपण जास्तीत जास्त कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम किती आहेत आपल्याकडे? 3च आहेत. म्हणजे आपण 3च इक्वेशन तयार करू शकतो, परंतु इथं मेंबर 4 कट झाले. मग कंडिशन काय पाहिजे? समजा मी मेंबरला नाव देतो, त्याला 1 नंबर देतो, त्याला 2 नंबर देतो, 3 आणि 4. ह्या 4 मेंबर पैकी कोणत्याही एका मेंबर मधला फोर्स आपल्याला माहित पाहिजे. समजा आपण या पहिल्या सेक्शनला कट करून याच्यातला फोर्स आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे हा 4 नंबर मधला फोर्स आपल्याला माहिती आहे. आता किती अननोन तयार झाले? 3 तयार झाले. मग आता आपण या तिघांमधला अननोन काढू शकेल का? आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सेक्शन घेत असताना त्या सेक्शन लाईनने जर का 3 पेक्षा जास्त मेंबर कट केले तर त्या जास्तीच्या जी संख्या असणार, समजा इथं मी 4 केले, कुठंतरी 5 होतील, कुठं 6 होतील, 3 पेक्षा जेवढे जास्त मेंबर कट होणार त्या मेंबर मधला फोर्स आपल्याला माहित असायला पाहिजे, नोन पाहिजे. तेव्हाच आपण या मेथडने अनालिसिस करू शकतो. आलं लक्षात कंडिशन? आता कोणाला तरी प्रश्न पडला असेल की बाबा रे, समजा आपल्याला असं विचारलं की AH मधला फोर्स काढा बाय मेथड ऑफ सेक्शन, कसा सेक्शन लाईन घेणार तुम्ही? तरी सेक्शन लाईन कशी घ्याल? AH मधला फोर्स तुम्हाला विचारलेला आहे, जसं स्ट्राईक होते तुम्हाला तसं सांगा. आता मी इकडं वाकडी तिकडी घेतली, नागमोडी वळणाची घेतलेली आहे, अशी इन्क्लाइन घेतलेली आहे. तुम्ही हॉरिझॉन्टल घेऊ शकता, व्हर्टिकल घेऊ शकता, कर्व्ड घेऊ शकता, कशीही तुम्ही सेक्शन लाईन घेऊ शकता. कसं घेणार सांगा? AH मधला फोर्स पाहिजे मला. AB आणि H ला सेक्शन लाईन. AB आणि AH ला कट करणार, असं घ्या व्हर्टिकल इन्क्लाइन घ्या किंवा असं व्हर्टिकल घ्या. बऱ्याच वेळा बुकमध्ये तुम्हाला असं दाखवलेलं दिसेल सेक्शन लाईन डॉटेडली. तुम्ही कशी घेऊ शकता? तर समजा आपण इथं जी सेक्शन लाईन घेतोय ती सेक्शन लाईन, जस्ट मिनिट आय वुड लाईक टू गो फॉर, ही आपण या पद्धतीने सेक्शन लाईन घेतली आणि तिचं नाव समजा ZZ असं आहे. आता इथं कट झाल्यानंतर ना ट्रस 2 तुकडे होणार, बरोबर. या साईडचा पोर्शन असेल राईट हँड साईड कट पोर्शन, या साईडचा असेल लेफ्ट हँड साईड कट पोर्शन. सिंपल कुठला जाईल आपल्या अनालिसिसला? डाव्या बाजूचा की उजव्या बाजूचा? डाव्या बाजूचा. डाव्या बाजूचा जो पोर्शन असेल म्हणजे या साईडचा, मी त्याला हायलाइट करतो, डार्क करतो, हा पोर्शन आपल्याला अनालिसिसला सोपा असणार, बरोबर.
कारण या साईडला डायग्राम काढायलाही आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये आणि जास्त फोर्सेस आणि रिॲक्शन्स बी नाही आहेत. ओके, परंतु इथं जर का आपण फोर्स सिस्टीम बघितली तर कोणत्या टाईपची फोर्स सिस्टीम तयार होती रे? कोप्लेनर कॉन्करंट तयार झाली. मग जर का कॉन्करंट तयार झाली तर आपण किती अननोन सॉल्व्ह करू शकतो? दोनच. म्हणजे मोमेंट घेऊ शकत नाहीये, म्हणजे Fx 0 आणि Fy 0 या दोन कंडिशन वापरून आपण ते अननोन काढू शकणार. म्हणजे असं काही नाहीये की बाबा की सेक्शन घेतल्यानंतर ना तिथं तुमची तयार होणारी जी सिस्टीम आहे ती प्रत्येक वेळेस कोप्लेनर नॉन कॉन्करंटच तयार होईल. इट मे हॅपन्स दॅट इट विल बी कॉन्करंट. सिमिलरली जर का तुम्ही इकडं सेक्शन घेतला, तुम्हाला डीई मधला फोर्स काढायचा आहे, तुम्ही समजा ही अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तुमचा सेक्शन समजा हा ए असा सेक्शन आहे, इथं सुद्धा तुमची कॉन्करंट सिस्टम तयार होईल या ठिकाणी. क्लिअर? म्हणजे तर मी समराईज करतो, मेथड ऑफ सेक्शन मध्ये कधी वापरायची? जर का तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर मेंबर मधला फोर्स विचारला, तुम्हाला कुठला विचारलाय? या मेंबर मधला सीडी मधला फोर्स विचारलाय, ट्रस खूप मोठा आहे, तिथं जर का जॉईंटने सुरुवात करायची म्हटली तर आपला खूप वेळ जाणार आहे. मग अशा केसमध्ये डायरेक्टली ट्रस कट करायची, सेक्शन घ्यायचा, त्या मेंबरला कट करणारा आणि त्या मेंबर मधला फोर्स मिळणार. एक पद्धत झाली. दुसरं, आता तुम्ही याच्या ट्रसेस बघितले असतील, ब्रिजच्या बघितलं का? ब्रिजच्या ट्रस बघितलेत का? ब्रिजच्या ट्रस, त्याच्या खाली ट्रस असतो, ब्रिजच्या खाली ट्रस असतो बघा. शेडचा ट्रस बघितलाय का? मोठा शेड असतो, मंगल कार्यालय असेल किंवा आपलं वर्कशॉप असेल. आता वर्कशॉपला जावा ना ब्रेकमध्ये, वर्कशॉपमध्ये आपला खूप मोठा ट्रस आहे पत्र्याच्या खालचा, पत्र सपोर्ट करणारा, आणि त्या ट्रस मधला समजा एखादा मेंबर कुठेतरी ब्रेक झालाय किंवा बेंड झालाय, समजा हा मेंबर तुमचा बेंड झालाय. आता बेंड झालाय म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या बिअरिंग कॅपॅसिटीपेक्षा त्याच्यावरती लोड जास्तीचा आला. मग तुम्हाला जर का हा जास्तीचा लोड आलाय, तो मेंबर तुम्हाला रिप्लेस करायचा आहे, तर तुम्हाला पहिलं काय कॅल्क्युलेट करावं लागेल? त्या मेंबरवरती किती फोर्स आला. मग तो त्या पर्टिक्युलर मेंबर मधला फोर्स काढायचा आहे. खूप मोठा ट्रस आहे, त्या ठिकाणी आपण डायरेक्टली अशी सेक्शन लाईन घेतो, ट्रस कट करतो आणि त्याच्यामधला आपण फोर्स कॅल्क्युलेट करतो. आलं लक्षात? आता पर्टिक्युलर मेंबर मधला फोर्स विचारला तर मेथड ऑफ सेक्शन वापरायचं. सगळ्यांमधला वापरला, मेथड ऑफ जॉईंट किंवा मेथड ऑफ सेक्शन दोन्ही वापरलं तरी चालतं, परंतु मोस्ट कन्व्हिनियंट मेथड फॉर फाइंडिंग फोर्स इन ऑल द मेंबर्स इज अ मेथड ऑफ जॉईंट, अँड फॉर फाइंडिंग द फोर्स इन अ पर्टिक्युलर मेंबर मेथड ऑफ सेक्शन इज अ मोस्ट प्रेफरेबल. झेपलं सर्वांना? सर्वांना लक्षात आलं का? लक्षात आलं का? तुम्ही लॅपटॉप ह्याच्याबरोबर कधी खेळत बसलाय? लक्षात आलं का? Okay, chalo. So now we'll see that part by directly by a simple example I would like to go for. Okay, just a minute. We'll go for the simple numerical related to the method of section. Now regarding its theory. The dead end. Gaya, कुठे बसलाय तुम्ही? Okay. So this is the truss which is given to us for the finding the force in the member AB and AD. बरोबर ना? AB आणि AD मधला फोर्स काढायचा आपल्याला. Okay. So here we will be in the position to find the force in AB and AD by both the ways. Firstly we will go by method of section. जर का तुम्हाला AB आणि AD मधला फोर्स काढायचा असेल तर सेक्शन लाईन कुठून आणि कशी घ्यावी लागेल रे? ही अशी कट करून चालेल का? नाही. असं घेतलं तरी चालेल. एक मिनिट, असा घेतला तरी चालेल, तुम्हाला एडी मधला फोर्स मिळेल. ओके, रॉंग होणार नाहीये. एडी मधला फोर्स मिळेल, नंतर तुम्हाला दुसरी सेक्शन लाईन घेऊन एबी मधला काढावं लागेल. ओके, पण त्याच्यापेक्षा आणखी एक सिंपल वे असणार आहे. इथं एका सेक्शन लाईन मध्ये आपण दोघांमधला फोर्स काढू शकेल. बरोबर ना? मग कशा पद्धतीने? एबी आणि एडी दोघांना कट करणार. Consider this as a section line. So we will consider YY as a section line. YY as a section line आपण घेतली. का घेतली? कारण आपल्याला फोर्स AB आणि AD मधला पाहिजे होता, म्हणजे AB आणि AD दोघं कट व्हायला पाहिजे होते.
मग ते आपण दोन पद्धतीने करू शकत होतो, एक म्हणजे या पद्धतीने इकडून घेऊन आणि दुसरं म्हणजे डायरेक्टली घेऊन, म्हणून मी डायरेक्टली घेतलेलं प्रेफर केलेलं आहे. ओके, आता मी जो सेक्शन लाईनचा शेप काढला तो तसाच यायला पाहिजे असं काही नाहीये. यू कॅन गो फॉर अ स्ट्रेट लाईन, यू कॅन गो फॉर अ डॉटेड लाईन. ओके, किंवा कर्व घेतला तरी चालेल. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कन्सिडर दी कट पोर्शन ऑफ द ट्रस. मग राईटचा कट पोर्शन घ्यायचा की लेफ्ट? Screen, where is the screen? Now screen will not be there. Okay, हाँ चलो हाँ. So now after ये दे pen. So after getting that section line, we have to go for the analysis of the truss now. Okay, आता सेक्शन लाईनने आपण ट्रस कट केलेला आहे, दोन पार्ट होणार त्याचे. ओके, आता पार्ट घ्यायचा कोणता, कट सेक्शनच्या किंवा सेक्शन लाईनच्या राईट साईडचा घ्यायचा की लेफ्ट साईडचा घ्यायचा? राईट साइड. राईट साईडचा. का बरं राईट साईडचा घ्यायचा रे? आपल्याला AB आणि AD मध्ये दिसत आहे. एबी आणि एडी मधला फोर्स काढायचा आहे. आपण कोणता जरी घेतला तरी आपल्याला मिळणार आहे, परंतु राईट साईडचाच का घ्यायचा, फिजिबल का आहे राईट साईडचा? हा तुमचा राईट हँड कमी साईड कट member पोर्शन आहे. त्याच्यामध्ये कमी मेंबर आहेत किंवा तो कमी कॉम्प्लिकेटेड आहे किंवा सिम्पल आहे असं आपण म्हणूया त्याला. ओके, सिम्पल फॉर द ड्रॉइंग अँड सिम्पल फॉर द अनालिसिस आपण म्हणूया. सो लेट अस बिलो दॅट. कन्सिडर right hand side, consider right hand side cut portion of a truss for analysis. Okay, now draw the sketch for the cut portion of the truss. Okay, go for the cut portion of the truss which is there at the right hand side. फक्त राईट हँड साईडचा काढायचा, कट झालेला. म्हणजे काय काय इथं आपल्याला विल हॅव दिस ॲज अ इन्क्लाइन मेंबर, विल हॅव दिस ॲज अ हॉरिझॉन्टल मेंबर, and then the force 30 kilonewton downward. Okay, angle is a 60 degree. This is a cut, you can show by a dotted line. इकडचा पुढचा पोर्शन असेल तो कट आहे, that you can go for the dotted line. Now we have to assume the directions of the forces in those cut members. याच्यामधला फोर्स नाव काय असेल पहिला इन्क्लाइन वाल्याचं? FAB. Great. What about this one? FAD. बरोबर आहे, FAD. Then probable direction for FAB, up or down? Up. Upward. So probable upward for FAB. For AD, right side. Right. झाले इथपर्यंत? Yes, sir. Okay. Now to tell me which type of force system is there. This is a joint A. We have to mention the A here. Coplanar concurrent is there. Means we will be in the position to apply only two conditions of equilibrium. Fx is equals to 0 and Fy 0. Unknown किती आहेत आपल्याकडे? दोनच आहेत. So go for दोन unknown आहेत. Okay, go for applying conditions of equilibrium. Applying conditions of equilibrium. पहिला कोणतं घेत आहे, समेशन Fy की समेशन Fx? Summation Fy is equals to 0. Therefore 30 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मायनस 30 डाउनवर्ड येतो त्यामुळे तो निगेटिव्ह असणार आहे. व्हॉट अबाउट द कंपाऊंड ऑफ द AB ॲज पर द अज्युम्ड डिरेक्शन? प्लस येणार कारण अपवर्ड जाणार तो. प्लस FAB साइन ऑफ अ थीटा 60 डिग्री is equals to 0. Therefore minus 30 is equals to minus FAB sin 60. दोन्ही साईडला मायनस आहे, मायनस मायनस प्लस होऊन जाईल.
Therefore 30 divided by a sine of 60 is equals to FAB. 34 34.6. 64 kilo Newton. Answer is positive, means assumed direction is a right. Right. Transfer the direction of AB. At A it is upward, at B it will be Downward. downward. So member is in compression or tension? Tension. It will be in a tension. Great. झाले तोपर्यंत समेशन FY पर्यंत. Yes, sir. हा. Then consider a summation of forces along x-axis is equals to 0. Therefore, what about the FAD? Positive, negative? Positive. AD positive, right side line. So FAD as a positive. What about the component of AB? It will be towards the left hand side, बरोबर ना? So plus or minus? Minus. Minus FAB cos of 60 is equals to 0. Therefore, FAD we want to calculate is equals to, here minus इकडे गेलो plus होईल. FAB cos 60, that is equals to FAB is a 34.64 cos 60. Cos 60 is a half, so 17.34. Is it correct? 32. 32. 17.32. 17.32 kilonewtons. Answer is a positive, means once again direction is a correct. Transfer that. For AD it is a towards the joint, that is towards the A. So at a D it will be towards the D. Member is in a Compression. compression. We got forces in both the members by method of sections. Okay. आता जर का आपणाला मेथड ऑफ जॉईंट ने घ्यायचं असतं तर काय करावं लागतं आपल्याला रे? Joint A consider. आपल्याला हे लक्ष द्यायचं जरा. जर का आपल्याला या दोन्ही मेंबर मधला फोर्स हा जॉईंट मेथडने काढायचा असता तर आपल्याला जॉईंट ए कन्सिडर करावा लागला असता. Joint A for the analysis. So firstly will be required to consider dotted x-axis, dotted y-axis. Along the y-axis vertically downward force of a 30 kilonewton, and then we have two members. Out of that, one is a horizontal and another one is a inclined like this. Okay. Then angle between them is a 60 degrees. This one will be FAD and this one will be FAB. Okay. Then afterwards we will be required to assume the directions, probable directions. AB upward, AD right hand side, and apply conditions of equilibrium Fx0 Fy0. You will get the same answers. Okay. म्हणजेच मेथड ऑफ जॉईंटने सॉल्व केला काय आणि मेथड ऑफ सेक्शनने सॉल्व केला काय, दोन्हीनी येणारी आन्सर तुमची तीच असणार आहे. ओके. फक्त फरक काय राहतो, ज्या वेळेस कॉम्प्लिकेटेड ट्रस असेल, खूप मोठा ट्रस असेल, त्याच्यामधला पर्टिक्युलर मेंबर मधला फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या केसमध्ये मेथड ऑफ सेक्शन ही खूप इझी जाते. कारण मेथड ऑफ सेक्शन मध्ये कसं होतं, ट्रस कट केल्यानंतर ना आपल्याला शिल्लक राहिलेल्या पार्टची डायग्राम रिड्रॉ करावी लागते. परंतु जॉईंट मध्ये तसं नाहीये. जॉईंट मध्ये फक्त त्या जॉईंटची डायग्राम काढावी लागते. त्याच्यामुळे मेथड ऑफ सेक्शन ही प्रत्येक मेंबर मधला फोर्स काढण्यासाठी तेवढी सुटेबल नाहीये. सुटेबल आहे परंतु टाइम कंझ्युमिंग आहे. का टाइम कंझ्युमिंग? कारण प्रत्येक वेळेस ट्रस कट केला की तुम्हाला त्याचा हाफ पार्ट झालेला कट झालेला रिड्रॉ करावा लागतो. ओके. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द मेथड ऑफ जॉईंट अँड मेथड ऑफ सेक्शन. विल गो फॉर द अनदर वन. हे झाले सर्वांचं? Yes, sir. ओके. हे खूप सिंपल घेतलं होतं मी. लगेच जास्त डिफिकल्ट नको, काय झेपणार नाहीये. गो फॉर दिस वन. तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, ए बी, हा ए बी, बी सी, डीई, डीई कुठं आहे, हा डीई अँड बीई, बीई. विल गो फॉर दिस वन.
Draw the sketch of the same. Forces in the member A, B, B, C, B, D, D, likewise. So I would like to mark those members here. मी डार्क करतो त्यांना. One of the member is this one. A, B आहे, B, C आहे, त्यानंतर B, E आहे आणि D, E म्हणजे हे 1, 2, 3, 4 या 4 मेंबर मधला आपल्याला फोर्स त्यांनी विचारलेला आहे. मेथड ऑफ सेक्शनने जर का तुम्ही डायरेक्टली इथून सेक्शन घेतला असा तर तुम्हाला या तिघांमधला फोर्स मिळून जातो. बरोबर का? बघा, जर का तुम्ही सेक्शन लाईन या पद्धतीने घेतली तर तुम्हाला डायरेक्टली 1, 2, 3 मेंबर मधला फोर्स मिळेल. परंतु हा ट्रस कॅन्टिलिव्हर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सपोर्ट रिएक्शन्स काढता येणार नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरीली ट्रसचा राईट हँड साइड कट पोर्शन अनालिसिसला घ्यावा लागेल, ज्याच्यामध्ये फोर्सेस आहेत. ओके, सो गो फॉर फर्स्टली द स्केच, देन वी विल सी हाऊ टू गो फॉर. डायग्राम काढून घ्या पटकी ना. Okay, so draw the sketch. Try for the same to get the answers. If not, we'll go for this in a next lecture.